धन्यवाद. कारण बुवा डबल बारी म्हटल्यानंतर हे बुवा शेलाव, बुवा पेटव, बुवा खदलव, बुवा चिरमुळे उडव, बुवा मुळा घात घाल असे बुवा शब्द ऐकाक भेटतात. पण या ठिकाणी असा कोणी व्यक्ती नाही. एकदा भजन रसिकांना जोरदार टाळ्या वाजवा. कारण गर्दी कमी आहे पण दर्दी माणूस आहेत बुवा, भजन ऐकणारी माणसं आहेत. त्यामुळे त्या पद्धतीत बुवा आपण चाललं पाहिजे. धन्यवाद. आज खरोखर भजन पूजन नामस्मरण आज कोणामुळे करतो तर छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार त्यांच्या टाळ्या वाजवा. कारण आकाशात जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा बुवा रंग कळला नसता. आणि जर का माझे छत्रपती शिवाजी महाराज आज जन्मले नसते तर खरा हिंदू धर्म कळला नसता. त्यामुळे त्यांचे उपकार खूप फार आहेत आमच्यावर. हॅलो. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. बघा 40 वर्ष झाली तरी पण सत्यनारायणाची महापूजा कुठे असली तरी ती कॅसेट लावल्याशिवाय सत्यनारायणाची महापूजा पूर्ण होत नाही बुवा. एवढी ताकद या गाण्यामध्ये आहे. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. दूर करी तो व्यथा. ऐका सत्यनारायणाची कथा. श्री ऐका सत्यनारायणाची कथा. श्री ऐका सत्यनारायणाची कथा. सके पंढरीला तू ध्यानी जरा देव तिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल रघु माईला. करूया उदो 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 अंबाबाईला. करूया उदो 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 अंबाबाईला. मायला वाये धरा शहरी कोल्हापुरा. मायला वाये धरा शहरी कोल्हापुरा. लाभ दर्शनाचा घेऊन या गाण्यामध्ये ताकद आहे. आता आताची गाणी येतात. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. फक्त 4-5 दिवस गाण्या चालला. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीने मारली मिठी मला. या नटीने मारली मिठी. नटीने मारली मिठी मला. या नटीने मारली मिठी. या नटीने मारली मिठी. फक्त 4 दिवस गाण्या चालतात पण अजूनही जुनी गाण्यात एवढी दम आहे, बरोबर कॅपॅसिटी आहे. त्यामुळे एकदा खरोखर बुवा आज कलियुग चालू असा. कारण 17 वर्षाचा पोरगो बुवा चोरी करता, 18 वर्षाचा पोरगो बुवा बलात्कार करता आणि 19 वर्षाचा मुलगो खून करता बुवा. कारण त्याच्यावर झालेले संस्कार. त्यामुळे आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, बरोबर ना. कारण एक वेळ पंगत चुकली तर चालेल पण संगत चुकता नाही, बरोबर ना. संगतीचा बुवा परिणाम वाईट असतो. त्यामुळे संगत चांगल्याची केली पाहिजे, बरोबर ना. कारण एक कलियुग आहे बुवा. ज्यावेळी कलियुग चालू होण्यापूर्वी त्या 4 भावांनी श्रीकृष्णाला प्रश्न केला, हे भगवंता येणारं कलियुग कसं असणार आहे. त्यावेळी भगवंताने काय केलं, 4 बाजूला 4 बाण सोडले आणि प्रत्येकाक सांगल्यान एक एक बाण घेऊन यावा. पहिलो कोण गेलो, अर्जुन गेलो. अर्जुन बाबा बाण घेऊन इलो. तेव्हा श्रीकृष्णाने विचारला, बाबा तू काय बघलं. तेव्हा अर्जुनाने काय सांगितलं, एक सुंदर आवाजात सुंदर कोकिळा गात होती पण त्याचबरोबर ती जिवंत सशाचं मांस खात होती. त्यावेळी भगवंत काय म्हणाले, या कलियुगात पण हेच होणार आहे. मोठमोठे साधू जन्मा घेतले. तुमचा आसाराम बापू बघा,
हो सध्या फवारे मारतात तुमचं राधेमा ती काय सांगायची नातत ना जो माझ्या मांडीवर कोण बसतात तो भाग्यवान तुमचं तो पाटील झरेवाडीचो बरोबर असे मोठमोठे साधू जन्म घेतले आणि आपल्या गोड वाणीतून लोकांची फसवणूक करतले बुवा आणि या कलियुगात बुवा घडता सध्या बरोबर ना. नंबर 2 भीम बाबा भीमा विचारल्या बाबा तू काय केलं तू काय बघलं बाण घेऊन येताना तेव्हा भीमान सांगले 5 विहिरी होत्या आजूबाजूच्या 4 विहिरी तुडुंब पाण्याने भरल्या होत्या पण एक विहीर होती ना ती कोरडी होती. त्यावेळी भगवंत काय म्हणाले या कलियुगात पण हेच होणार आहे. एखादा माणूस एवढा श्रीमंत असणार आहे एवढा श्रीमंत असणार आहे बाजूच्या फुटकी पै पण गावाची नाही कलियुगात आणि ही बुवा सत्य परिस्थिती असा ही कलियुगात एवढा माणूस श्रीमंत असतो बुवा बरोबर गरीबाच्या घरावर बघा सुस्वागतम लिहिलेला असता आणि श्रीमंताच्या घरावर कुत्र्यांपासून सावध राहा. ओ गरीब आपलो शेतकरी ज्याचा नळ्याचा घर असं ना त्याच्या घरात पण बघा जवळजवळ 11 दिवस गणपतीची सेवा करता तो आणि त्याच्याकडे पैसो कुसता आणतो मरणाचा पैसो असा त्याच्या घरात किती 1.5 दिवस गणपती असता बरोबर ना. ही सत्य परिस्थिती असा. नंबर 3 सहदेव त्याका बाबा विचारल्यान बाबा तू काय बघलं त्या सहदेवान काय सांगले ज्यावेळी मी बाण घेऊन येताना एक गाय आपल्या वासराला जन्म दिला होता आणि ती गायने त्या वासराला चाटून चाटून रक्त बंबाळ केलं होतं. त्यावेळी भगवंत काय म्हणाले या कलियुगात पण हेच होणार आहे की आपले आई वडील आपल्या मुलावर एवढं प्रेम करणार आहे की माझो बाबू माझो सोनो माझो ह्यो माझो तो पण तोच मुलगो 16-17 वर्षाचा झालो की औषध बापाशीवर लात मारता. ही परिस्थिती आज सत्य परिस्थिती या कलियुगात घडता बरोबर. आणि नंबर 4 नकुळ त्याला विचारलं तू बाबा काय बघितलं त्या नकुळने सांगितलं ज्यावेळी मी बाण हाणायला गेलो होतो तेव्हा भला मोठा दगड त्या डोंगरावरून घसरत घसरत खाली येत होता आणि झाड सर्व पालती घालत होता आणि तो एवढा मोठा दगड एवढ्याच्या फांदीला अडकला होता. त्यावेळी भगवंत काय म्हणाले या कलियुगात पण हेच होणार आहे. मोठमोठी संकट येतली या कलियुगात. तुमचं कोरोना बघा इल्लो गेलो बरोबर ना अशी मोठमोठी संकट येतली पण आपल्याला ह्या कोण तारणार ह्या कलियुगात फक्त आणि फक्त हे नामस्मरण तारणार आहे. लक्षात घ्या माझ्या बाबतीत. त्यामुळे नामस्मरणासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांना उदंड आयुष्याला प्रार्थना करतो आणि या ठिकाणी बुवा गजर सादर करतो. जास्त काय बुवा बोलत नाही. आणि एक नवीन गाणं आला रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. आता ती पण आपली आई बुवा जेव्हा आपली आई कामाक जायची तेव्हा लहानपणी तेव्हा आजी घराकडे असायची तेव्हा आजी काय म्हणाती तू बाळ झोपला नाही काय आजी काय म्हणायची गाणं निज निज माझ्या बाळा तुझी आई गेली होळा निज निज माझ्या बाळा. म्हणजे आता ही गाणी रवली नाही. आता पोरगो रडाक लागलो का त्याच्या हातीत मोबाईल येतले ए शेठ तू झोपलाय थेट मोबाईल येतले हाती झोप आणि काय कर बुवा ही परिस्थिती आता बरोबर ना बुवा. एक पोरगो होतो लहान पोरगो तो बापा काय सांगता पप्पा मला जर 90% मार्क पडले तुम्ही काय करशाल तर पप्पा काय सांगता बाळा तुला 90% मार्क भेटले तर मी आनंदाने वेडा होईल. तेव्हा पोरगो सांगता पप्पा म्हणूनच मी नपास होतो तुम्ही वेडे झालात तर आम्हाला सांभाळणार कोण. अशी गरीबातली पोरं आहेत बरोबर ना. गजन बुवा सादर करतो या ठिकाणी
छत्रपती शिवाजी महाराजांवर एक गाणं या ठिकाणी सादर करतोय. दोनच राजा इथे गाजले, दोनच राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. दोनच राजा इथे गाजले, दोनच राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावर झाला, रायगडावर झाला, रायगडावर झाला, हे शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. रायगडावर झाला, रायगडावर झाला. दलितांनी दलितांचा राजा माडी घोषित केला, माडी घोषित केला, माडी घोषित केला, हे दलितांनी दलितांचा राजा माडी घोषित केला. माडी घोषित केला, माडी घोषित केला. दोनच राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर. एक चौदार तळ्यावर. एकदा जोरदार छत्रपती शिवाजी महाराजांना जोरदार टाळ्या वाजवा. खरोखर त्यांच्यामुळे आज हिंदू धर्म जिवंत आहे, बरोबर ना? कारण विजय सारखी तलवार चालून गेले, निद्रा छातीने महाराष्ट्र हलून गेले. स्वर्गात गेल्यानंतर देवाने पण ज्यांना मुजरा केला ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. बुवा या ठिकाणी गजर सादर करतोय बुवा, जास्त वेळ घेत नाही. कारण एक दिन बुवा ईश्वर की मूर्ति बनाने वाले ने ईश्वर से कहा, ए ईश्वर, तू भी एक कलाकार है और मैं भी एक कलाकार हूं. तूने मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर बेचे. फर्क इतना है कि तूने भेजे हुए पुतले एक दूसरे से झगड़ते और मैंने बनाए हुए पुतळे के सामने लोक नतमस्तक होते. त्यामुळं माझा माझा यमाचा खाजा, कोण नाही कोणचा, आणि डाळभात लोणचा बुवा. व आपला फक्त कर्म कामा घेताला, बरोबर ना? कारण बायको हुंबऱ्यापर्यंत, नातेवाईक मित्रमंडळी सगळी मशानभूमीपर्यंत, आणि पोरगो कांडा लावेपर्यंत. तो विचार करता बापूच्या कधी कांडा लावतो आणि माझं सासर माझ्या नावावर कसं कधी करतो, ह्यो तो प्रामाणिक प्रयत्न करीत असता बुवा, बरोबर ना? त्यामुळे बुवा माझा माझा काय नाही, सगळा यमाचा खाजा. या ठिकाणी गजानन महाराज त्यांच्यावर एक गजर बुवा काव्य लिहिलंय, ते सादर करतोय या ठिकाणी. या कुडाळ कुडाळ नगरीची शान, या कुडाळ कुडाळ नगरीची शान, गजानन स्वामींचे स्वामींचे येथे स्थान, गजानन स्वामींचे स्वामींचे येथे स्थान, गजानन स्वामींचे स्वामींचे येथे स्थान. या कुडाळ कुडाळ नगरीची शान, या कुडाळ कुडाळ नगरीची शान, गजानन स्वामींचे स्वामींचे येथे स्थान, स्वामींचे येथे स्थान, स्वामींचे, स्वामींचे येथे स्थान. या कुडाळ
गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आपलं कुडाळ आणि बिबवणे नगरी, बरोबर ना? म्हणून काय म्हणतो बघा, या कुडाळ कुडाळ नगरीची शान, या कुडाळ कुडाळ नगरीची शान, गजानन स्वामींचे स्वामींचे येते सांग, गजानन स्वामींचे स्वामींचे येते सांग, स्वामींचे स्वामींचे येते सांग. पुण्यवंत ती मूर्ती प्रगटली, विभवने भूमी पावन झाली, मूर्ती पावन झाली, भूमी पावन झाली. हे पुण्यवंत ती मूर्ती प्रगटली, विभवने भूमी पावन झाली. भूमी पावन झाली, भूमी पावन झाली. नाम घेताना आनंद मिळे छान, नाम घेताना आनंद मिळे छान. स्वामींचे येते सांग, गजानन स्वामींचे स्वामींचे येते सांग, स्वामींचे स्वामींचे येते सांग. गणगण गणात मंत्र हा दिला, तारिले हो जगताला. तारिले हो जगताला, तारिले हो जगताला. हो बघा, गणगण गणाचं होते. आमच्या महाराजांनी आम्हाला मंत्र दिला, बरोबर ना? दुसऱ्याचा आत्मा तोच आपला परमेश्वर बुवा आपण समजलं पाहिजे, बरोबर ना? म्हणून काय म्हणतो बघा, गणगण गणात मंत्र हा दिला, गणगण गणात मंत्र हा दिला, तारिले हो जगताला. तारिले हो जगताला, तारिले हो जगताला. मुक्ती गाऊया त्यांचे हो गुणगान, मुक्ती गाऊया त्यांचे हो गुणगान, गजानन स्वामींचे स्वामींचे येते सांग, गजानन स्वामींचे स्वामींचे येते सांग. गजानन स्वामींचे स्वामींचे येते सांग. भक्त संकटी मंदिरी आले, येऊन दर्शन धन्य झाले. जो जो माणूस महाराजांच्या चरणी आला तो 100% हा कलियुगाचा भवसागर पार करणार आहे, बरोबर ना? कारण बुवा मंदिराचे कळस उंच असतात, मंदिराचे कळस उंच असतात, पण मंदिराचा गाभाऱ्याचा दरवाजा नेहमी छोटा असतो बघा. जो माणूस ताटमानेने गेलो त्याका तो डोक्या आपटून गेलो, आणि जो माणूस नम्रतेने वाकून गेलो त्याला देव भेटला. म्हणून नम्रतेने आपण चाललं पाहिजे. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचं राव, म्हणून काय म्हणतो बघा, भक्त संकटी मंदिरी आले, येऊन दर्शन पावन झाले. दर्शन पावन झाले, देऊन दर्शन पावन झाले. लीन लीन होऊनी मिळे आनंद छान, लीन होऊनी मिळे आनंद छान, गजानन स्वामींचे स्वामींचे येते सांग, गजानन स्वामींचे स्वामींचे येते सांग, गजानन स्वामींचे स्वामींचे येते सांग. या कुडाळ कुडाळ नगरीची शान, या कुडाळ कुडाळ नगरीची शान, गजानन स्वामींचे स्वामींचे येते सांग, गजानन स्वामींचे स्वामींचे येते सांग, गजानन स्वामींचे स्वामींचे येते सांग. गजानन महाराजांचा जय असो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा गजर सादर करतो आहे शॉर्टकट मध्ये, जास्त काय बोलणार नाही. कलियुगाचा आला फेरा, जन्म नाही असा पुन्हा नरा, नाममुखात घेशील का? कलियुगाचा फेरा आहे. हरिनामाच्या बँकेत राम राम धन जमा करा, ही हरिनामाची जमा येईल तुमच्या कामा. मायबाप प्रेक्षक तुम्ही श्रवण करतात, हे श्रवण करणे म्हणजे एक नवैध भक्तीमधील एक पवित्र भक्ती आहे. ते पुण्य तुमच्या पदरात 100% कुठे ना कुठेतरी कामाला येणार आहे. म्हणून काय म्हणतो बघा, कलियुगाचा आला फेरा, जन्म नाही असा पुन्हा नरा, नाममुखात घेशील का? नाममुखात घेशील का? निंदा बडबडती सोडून भुवा भजन करशील का? निंदा बडबडती सोडून
कधी पूजे माझ्या लाडक्या गणाला कधी पायी कधी पूजे माझ्या लाडक्या गणाला कधी पायी कधी पूजे माझ्या लाडक्या वंदन तुला हे मोरया श्री गजानना वंदन तुला मोरया श्री गजानना वंदन तुला निंदा केली संतांची निंदा केली संतांची सारिले भगवंतान सारिले भगवंतान सारिले भगवंतान हो निंदा केली संतांची पण शेवटी काय झालं संकट टळले बडवे सगळे गेले बरोबर ना हा निंदा केली संतांची सारिले भगवंतान सारिले भगवंतान सारिले भगवंतान गोरोबाने बाळ तुडविले भक्ती तरंगून भक्ती तरंगून भक्ती तरंगून भक्ती मार्ग आहे खरा समजून घे तुला भक्ती मार्ग आहे का नाममुखात घेशील का नाममुखात घेशील का निंदा बडबडती सोडून नाम भजन करशील का निंदा बडबडती सोडून भजन करशील का निंदा बडबडती अहंकारी रावण मेला त्याच्या हो कर्मान चाचा हो गरमान चाचा हो गरमान हो रावण कशामुळे गेला आपल्या कर्मामुळे गेला त्यामुळे आपलं कर्म चांगलं पाहिजे तुमची जरी 7 माळ्याची बिल्डिंग असली तर शेवटची आंघोळ प्रत्येकात खयातच घालूची असा या प्रत्येकात विचार केला पाहिजे बरोबर ना एकदा काय झालं ज्यावेळी प्रभू रामाने त्या रावणाला ज्यावेळी मारलं ज्यावेळी प्रभू रामाने रावणाला ज्यावेळी मारलं तेव्हा रावणाची पत्नी मंदोदरी हिला प्रश्न पडला की एवढा मोठा रावण हा मारला कसा गेला हा राम आहे तरी कोण हा मंदोदरीला प्रश्न पडला त्यावेळी मंदोदरीने काय केलं प्रभू रामाच्या शोधात गेली आणि प्रभू रामचंद्र एका दगडावर बसले होते आणि पाठून मंदोदरी आली आपल्या पाठून कोणतरी येत आहे ही सावली पडता क्षणी प्रभू रामचंद्र उठून उभे राहिले आणि नमस्कार केला वाकून आणि विचारलं तुम्ही कोण आहात कशाला आलात त्यावेळी जो प्रश्न मंदोरीला पडला होता त्या प्रश्नाचं उत्तर तिला भेटलं कारण वल्लभ परिधान केलेल्या सीतेमाईचा मोह ज्या रावणाला टाळता आला नाही तो रावण कुठे आणि महिलेची जरी अंगावर सावली जरी पडली तरी उठून नमस्कार करणारा राम कुठे म्हणून आपल्या महिला वर्गांचा आदर केला पाहिजे स्त्री शक्ती ही नारी शक्ती आहे आदिशक्ती आदिमाया त्यामुळे त्यांचा आदर केला पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर हाणली गेली तेव्हा राजाने काय केलं तिची खणानाड्याने ओटी भरली आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर आले अशीच आमूची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती म्हणून महिलांचा आदर केला पाहिजे कारण आपण म्हणतो आजकालच्या 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतात आणि आपण म्हणतो महाराष्ट्र सुधारला 60-70 वर्षाचा मनुष्य 4 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करतो आणि आपण म्हणतो महाराष्ट्र सुधारला कुठे सुधारला ज्यावेळी माझी आई किंवा बहीण रात्रीच्या वेळी अपरात्री 2 वाजता घरी पोहोचेल अपरात्रीच्या वेळी 2 वाजेपर्यंत घरी पोहोचेल ना तेव्हा आपण सुखरूपपणे पोहोचेल तेव्हा आपण समजू आपला महाराष्ट्र सुधारला नाही सुधारला आपला महाराष्ट्र त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा 265 वृद्धाश्रम आहेत तिथल्या आजीला किंवा आजोबांना विचारला तुमचा मुलगा काय करतो कोण सांगेल माझा मुलगा अमेरिकेला डॉक्टर आहे कोण म्हणेल माझा मुलगा जपानला इंजिनियर आहे पण असं कोणी म्हणणार नाही की माझा मुलगा कोकणातील एक गरीब शेतकरी आणि दुसरा म्हणजे वारकरी असे 2च व्यक्ती आहेत ते आपल्या आई वडिलांना कधी वृद्धाश्रमात पाठवून एकदा आई वडिलांसाठी प्रत्येकाने आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवावं कारण हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर
आईला जेवढं महत्व दिलं पाहिजे तेवढं आपल्या बापाला पण महत्व दिलं पाहिजे, बरोबर ना? कारण शाळेमध्ये आम्हाला श्यामची आई शिकवली, पण श्यामचा बाप कोण तो शिकवला नाही, बरोबर ना? त्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं ती जाऊ माता प्रत्येकाला माहित आहे, पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हातात बेडे ठोकणारा शहाजी राजा कोणाक माहित नाही. राम वनवासाला गेले 100% ही बाब खरी आहे, पण पुत्र शोकाने दशरथ राजा मेला ह्या पण तेवढा सत्य असा, बरोबर ना? भगवान कृष्ण गोकुळात वाढले 100% खरा असा, पण यमुना नदी पार करणारा आपल्याला वसुदेव माहित नाही. त्यामुळे बापाला पण तेवढीच आपल्याला किंमत दिली पाहिजे. आपल्या आई वडिलांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाप हा बाप असतो. ज्यावेळी मोठमोठी संकट येतात ना तेव्हा आपल्याला बाप आठवतो, बाप, बरोबर ना? आपण घराकडे 2 रुपयाच्या प्लेटने दाढी करता, आपलो बाप 2 रुपयाच्या दाढीने प्लेटने दाढी करतो आणि पोरका सांगतो हे घे 1000 रुपये, जा सलून मध्ये. पोरको काय करता, हडेतून भाजरवता आणि मधी जसो कोंबो ठेवता, तुझ्या तोंडावर शिरा पडली ती, बरोबर ना? हो, ही परिस्थिती असा. ओ फाटकी बनियान घालता आपलो बाप, फाटकी बनियान घालतो, भोका पडलेली बनियान, पण पोराक तुला हे घे 1500 रुपये, जा शोरूम मध्ये चांगली पॅन्ट घेऊन ये. पण पोरगो काय करता, ढोपरावर फाटलेली पॅन्ट घेतलो, 32 कमर असली 34 कमर पॅन्ट घेऊन येतलो, आणि जर ती पॅन्ट घालून सत्यनारायणच्या महापूजेक गेलो आणि वाकलो तर पाठच्याक दर्शन घेऊची अजिबात गरज नाही. ही फॅशन नाही लिहिली असा, बरोबर? म्हणून काय म्हणतो बघा, चला अहंकारी तो रावण मेला त्याच्या हो कर्मान, त्याचा हो निर्माण, त्याचा हो निर्माण. कामदेव तो गोरा ठरला त्याच्या हो गर्वान, त्याचा हो निर्माण, ओंकार तो नाही बरा, ओंकार तो नाही बरा, अहंकार तो नाही बरा, अहंकार तो नाही बरा. नाममुखात घेशील का, नाममुखात घेशील का, निंदा बडबडती सोडून गोवा भजन करशील का, निंदा बडबडती सोडून, गोवा भजन करशील का, निंदा बडबडती सोडून. पंचरत्नानी वार्ता जपला भजनाची हो शान, भजनाची हो शान, भजनाची हो शान. पंचरत्नानी को आपल्याला वार्ता दिलाय, त्यामुळे त्यांचा मान राखून आपण भजन केलं पाहिजे, बरोबर ना? कारण कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, वामन खोपकर बुवा, काशीराम परब बुवा आणि आमचे कृष्णा पवार बुवा. अजूनही बुवा त्यांची कॅसेट लागली तर मनावर आपल्या अंगावर काटो उभं राहता कृष्णा पवार बुवांचा, बरोबर ना? प्रथमारंभी प्रणाम करतो विघ्नेश्वर गणपती, प्रथमारंभी प्रणाम करतो विघ्नेश्वर गणपती, तुझ्या दर्शने मांगल्याची ध्वजा सदा फडकते, मांगल्याची ध्वजा सदा फडकते, तुझ्या दर्शने मांगल्याची ध्वजा. अजरामर गाणी त्यांची आहेत, बरोबर ना? महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. पंढरीच्या
सुख करता तू दुख करता बाप्पा मोरया गजानना पंचरत्नाने वाढता जपला भस्माची ओशान संगीत संगीत भजन कर राखू त्याचा मान विनोद सांगे नाम स्मरा विनोद सांगे नाम स्मरा मुखात घेशील का नाम मुखात घेशील का निंदा बडबडती सोडून देवा भजन करशील का निंदा बडबडती सोडून देवा भजन करशील का निंदा बडबडती सोडून देवा भजन करशील का कलियुगाचा आला बेरा जन्मदायक पुनर्जन्म कलियुगाचा आला बेरा जन्मदायक पुनर्जन्म नाम मुखात घेशील का नाम मुखात घेशील का निंदा बडबडती सोडून देवा भजन करशील का निंदा बडबडती सोडून देवा भजन करशील का निंदा बडबडती सोडून देवा भजन करशील का धन्यवाद स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी माझे दैवत स्वामी माझे दैवत स्वामी स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी माझे दैवत स्वामी माझे दैवत स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
धन्यवाद धन्यवाद.